बाप्पा दारात यायच्या आधी घरात मोदकांची फौज तयार झालेली असते. पण एवढी घाई कशासाठी? चला इतिहास बघू. आधी फॉलो करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मोदक हे नाव आलंय संस्कृतच्या मोदकम शब्दावरून, ज्याचा अर्थ होतो आनंद आणि प्रसन्नता. पण हा मोदक फक्त गणपतीच्या गोष्टीपुरताच मर्यादित नाहीये, तर महाभारताच्या अनुशासन पर्वात, रामायणाच्या युद्धकांडात आणि चरण संहितेसारख्या आयुर्वेदिक ग्रंथातही मोदकाचा उल्लेख सापडतो. यावर दोन वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जातात. एक म्हणते शिव पार्वती गणपती अनसया मातेकडे गेले. तिने आधी गणपतीला गोड पदार्थ भरवला आणि तो इतका तृप्त झाला की त्याला समाधानाची ढेकर आली. आणि दुसरी सांगते परशुरामासोबत झालेल्या लढाईमध्ये गणपतीचा दात तुटला आणि म्हणूनच चावायला सोपं म्हणून खास मऊ मोदक बनवला गेला. म्हणूनच बाप्पाला एकत्र 21 मोदकांचा नैवेद्य दाखवायची पद्धत आहे. मान्यता अशी आहे की सोबत सगळ्या देवदेवतांची भूक भागते. आता सध्या सोशल मीडियावर एक थेअरी फिरते, मोदक आणि मोमोज कनेक्टेड आहेत, बनवायची पद्धत सेम म्हणून. पण या दोन्ही पदार्थांमध्ये कनेक्शन दाखवणारा कोणताच ऐतिहासिक पुरावा सापडलाच नाही. फक्त सेम दिसतात आणि बनवायची पद्धत सेम म्हणून लोकांनी कनेक्शन जोडले. पण एक खरी आणि डॉक्युमेंटेड गोष्ट सांगू, मोदक थेट भारताबाहेर जपानमध्ये पोहोचलाय. बौद्ध धर्मात 8व्या शतकामध्ये चीन मार्गे जपानमध्ये पोहोचलेल्या या गोड पदार्थाला कांगीदान असे म्हणतात, जो गणपतीच्या जपानी रूप कांगीतेनला अर्पण केला जातो. पण एक ट्विस्ट म्हणजे जपानी गणपतीला मोदकापेक्षा मुळा जास्त आवडतो. आणि आपल्या देशात एक नाव नाहीये, कन्नडमध्ये मोदका, तमिळमध्ये कोळुकट्टई, तेलुगूत कुडुम, गोव्यामध्ये रसायन आणि मनगणे असे वेगळेच नैवेद्य बाप्पाला दाखवले जातात. हा व्हिडिओ त्यांना शेअर करा जे मोदक आणि मोमोजला सेम म्हणतात. आणि मला सांगा तुमच्या घरामध्ये कोणत्या प्रकारचे मोदक बनतात.